श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज आपण प्रत्येक राशीची वयोमर्यादा, आजारपण आणि त्यावरील उपाय, आजारांवरील उपाय यावर चर्चा करणार आहोत. एक अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये जाणून घेण्याची उत्सुकता असते, पण भीती आणि शंकेमुळे कोणीही स्पष्टपणे विचारत नाही. आज आपण राशीच्या आधारांवर तुमच्या मृत्यूचे संभाव्य वय सांगणार आहोत. त्याच आजारांची माहिती जी तुम्हाला त्रास देऊ शकते आणि त्या कटू सत्याचा उलगडा करणार आहोत, ज्या वेळेमध्ये जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ फक्त भविष्यवाणी नाही तर एक इशाराही आहे, ज्यामुळे तुम्ही वेळेत स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या या रहस्यमय प्रवासाची. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला एका सगळ्या समस्या सोडविण्याचे उपायही सांगणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया मेष राशीवरून. मेष राशीचे लोक तेजस्वी, आत्मविश्वासी आणि धोकादायकही असतात. त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत. हीच हिंमत कधीकधी त्यांच्यासाठी प्राणघातकही ठरू शकते. लोकांचा मृत्यू मुख्यत्वे वेगाने होणाऱ्या अपघातामुळे किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळेही होतो. जर एखादा मेष राशीचा माणूस सतत सहवासाच्या मागे, साहसांच्या मागे लागलेला असेल तर त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर त्याचा मृत्यू साधारणपणे 60 ते 68 वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो. पण जर त्याने आपली ऊर्जा, ध्यान, योग आणि संयमात गुंतवला तर तो सहजपणे 80 वर्षापर्यंत जगू शकतो. मेष राशी अग्नितत्वाची असून यामध्ये क्रोध, बेचैनी आणि मानसिक अस्थिरता जास्त असते. जरी अग्नी असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब, डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार उद्भवू शकतात. या राशीसाठी सूर्यास्ताच्या वेळेमध्ये घरामध्ये शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा, सूर्याला पाणी द्या आणि थोडा वेळ ध्यान करा. नेहमीच शीतली आणि अनुलोम विलोम प्राणायाम करा. या लोकांसाठी एकदम अमृतासमान आहे. मध्यावर चंदनाचा टीका लावणे हेही खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मानसिक शांतता मिळते आणि शरीरातील उष्णताही नियंत्रित राहते. 2 नंबर वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक स्थिर, चांगल्या खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामप्रेमी असतात. पण त्यांचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे जास्त खाणं, कमी हालचाल आणि आळस. डायबिटीज, BP, थायरॉईड यासारखे आजार त्यांच्या आयुष्याची वेळ कमी करू शकतात. या लोकांचा मृत्यू साधारणपणे 70 ते 80 वर्षाच्या दरम्यान होतो. पण जर त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवलं आणि नियमित व्यायाम केला नाही तर ते 90 वर्षापर्यंतही जगू शकतात. वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे, त्यामुळे त्यांना शरीरात लवकर स्थूलता आणि जडपणा येतो. त्यांना आळस लवकर येतो, म्हणून नियमित योगा, व्यायाम आणि शारीरिक मेहनत खूप गरजेची असते. सूर्यनमस्कार आणि कपालभाती हे योगा त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. रोज सकाळी खुल्या आकाशाखाली 20 मिनिटे चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि मनही आनंदी राहते. आता 3 नंबरची राशी मिथुन राशी. मिथुन राशीचे लोक हुशार, उत्साही आणि खूपच चपळ स्वभावाचे असतात. पण हीच चपळाई आणि खूप विचार करणं त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते. त्यांना ताण, तणाव, डिप्रेशन आणि न्यूरोलॉजिकल आजार होण्याची धोका जास्त असतो. त्यांचा मृत्यू साधारणपणे 65 ते 75 वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो. पण जर ते ध्यान आणि मेडिटेशन करत असतील तर 80 वर्षाहूनही जास्त ते जगू शकतात. मिथुन ही वायुतत्वाची राशी आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात चपळाई, अनिर्णय आणि अस्थिरता असते. त्यांची बुद्धी आणि संवाद कौशल्य हा त्यांची मोठी ताकद असते. पण हीच ऊर्जा संतुलित न राहिली तर ताणतणाव, बेचैनी, निद्रानाश यासारख्या समस्याही होऊ शकतात. मानसिक त्रास होण्यासाठी अनुलोम आणि भ्रामरी प्राणायाम खूप उपयुक्त ठरतं, कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला समतोल ठेवतात. आता चौथी कर्क राशी. कर्क राशीचे लोक खूप भावनिक, घरगुती आणि संवेदनशील असतात. त्यांची सगळ्यात मोठी कमकुवतपणा म्हणजे भावनिक ओझं. हा ओझं हळूहळू मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण करतं. कॅन्सर, फुफ्फुसांचे आजार, डिप्रेशन, निद्रानाश आणि त्यांची शक्यता जास्त असते. त्यांचा मृत्यू 60 ते 70 वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो. पण जर त्यांनी आत्मविश्वास किंवा स्थिरता वाढवली तर ते 80 वर्षापर्यंतही जगू शकतात. कर्क ही जलतत्वाची राशी असल्याने हे लोक पटकन भावनांमध्ये वाहून जातात. ते दुसऱ्यांची गोष्ट मनाला लावून घेतात, त्यामुळे त्यांच्यात भावनिक असंतुलन निर्माण होतं आणि त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणामही होतो. त्यांच्यासाठी योग, निद्रा, मौन, ध्यान आणि दीर्घश्वसन प्राणायाम खूप उपयोगी ठरतात. गर्भाशयातील तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणं आणि सोडणं फारच फायदेशीर आहे. 5 नंबरची राशी आहे सिंह राशी.
सिंह राशीचे लोक नेतृत्व गुणांनी नटलेले, प्रभावशाली आणि ताकदवान असतात. पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार. त्यांना हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि लिव्हरच्या आजारांची शक्यता जास्त असते. त्यांचा मृत्यू 70 ते 85 वयाच्या दरम्यान होऊ शकतो. पण जर त्यांनी आपली मी भावना कमी केली तर ते 90 वर्षापर्यंतही जगू शकतात. सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे, त्यामुळे यांच्यात राग, अहंकार आणि हृदयावर ताण निर्माण करणारी प्रवृत्ती दिसते. त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार, उज्जय प्राणायाम आणि त्राटक खूप फायदेशीर असते. हे हृदयाला बळकटी देतात, आत्मबल वाढवतात आणि राग नियंत्रित करतात. 6 नंबरची राशी कन्या राशी. कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय, विश्लेषक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात. पण ते इतके विचार करतात की शरीरात आजारीच पडतं. त्यांचे पचनसंस्था, मायग्रेन यासारख्या समस्या होतात आणि त्वचेचे आजार जास्त होतात. त्या मृत्यू साधारणपणे 65 ते 75 वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो. पण जर त्यांनी काळजी करणं सोडून दिलं तर ते 85 वर्षापर्यंतही निरोगी राहू शकतात. त्यांची विचारशक्ती वाढवणं आणि शरीरातील अनावश्यक ऊर्जा काढून टाकणं फार गरजेचं असतं. कपालभाती आणि नाडी शोधून प्राणायाम त्यांना खूप फायदेशीर ठरतात. रोज सकाळी 15 मिनिटं वज्रासन करणे किंवा हळूहळू चालणे फार उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात सदैव मीठ टाकून पाय धुणं मनाला शांती देणं आणि चांगली झोप येते. हे एक जबरदस्त उपाय आहे. 7 नंबर तूळ रास. तूळ राशीचे लोक संतुलित असतात. हे लोक कलात्मक आणि न्यायप्रिय असतात. पण त्यांची कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात अडचण येणं आणि इतरांना खुश करण्यात स्वतःला विसरून बसणं. म्हणजे किडनी, युरिनरी सिस्टम आणि हार्मोनल समस्या या लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. त्यांचा मृत्यू साधारणपणे 70 ते 80च्या दरम्यान होण्याची शक्यता असते. पण जर हे लोक स्वतःच्या प्राथमिकता ठरवायला शिकायल तर 90 वर्षापर्यंतही जगू शकतात. तूळ राशीची वायुतत्वाची असल्यामुळे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा जीवनात असंतुलन येतं, मग ते नात्यांमध्ये असो, विचारांमध्ये असतो, तेव्हा मन अस्थिर होतं. त्यांचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. या लोकांसाठी शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवणं फार गरजेचं असतं. नाडी शोधन, प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे त्यांच्यासाठी एकदम उत्तम मानलं जातं, कारण वायुतत्वावर नियंत्रण ठेवतात, मानसिक शांतता देतात. त्याचप्रमाणे ताडासन आणि त्रिकोणासन सारखे योगासने शरीराला संतुलित ठेवतात आणि पाठी आणि किडनी भागामध्ये ऊर्जा फिरवतात. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे लोक गोड, रहस्यमय आणि खूप भावूक असतात. त्यांची ऊर्जा खूप ताकदवान असते, पण जर ते नीट नियंत्रित झाले नाही तर विनाशाचं कारण बनू शकतं. त्यांच्यामध्ये आत्महत्या, विषघात, डिप्रेशन आणि काही रहस्यमय आजार होण्याचा धोका जास्त असतो. 60 ते 70 वर्षाच्या वयात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पण जर ते ध्यान, साधना आणि संयम ठेवले तर ते 85 वर्षापर्यंतही जगू शकतात. वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे, त्यामुळे त्यांच्यात खोल भावनांचा ज्वार असतो. हे अंतर्गत उलथापालथ आरोग्यावर परिणाम करते. या राशीचे लोक लवकर गुप्त आजार, प्रजनन संस्था, मूत्रमार्ग, पचनसंस्था आणि हार्मोनल समस्या यांनी त्रस्त असतात. मूलबंधक आणि शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण हे फक्त ऊर्जा संतुलित करत नाही तर राग आणि आवेग पण नियंत्रणात ठेवतात. त्यांच्यासोबतच भुजंगासन आणि सेतुबंधासन ही योगासने त्यांच्या शरीराला, त्यांच्या भागाला ताकद देतात. येथे ऊर्जा सगळ्यात जास्त केंद्रित करतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी 15 मिनिटे एकट्याने मौन ध्यान करावं. त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगातील शक्ती ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील. 9 नंबर धनुरास. धनुराशीचे लोक फिरायला, शिकायला आणि आयुष्य खुल्या मनाने जगायला आवडतं. त्यांच्या साहस आणि जोखीम घेण्याची सवय असते. अपघात आणि संसर्गामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. साधारणपणे 70 ते 80 वर्षाच्या दरम्यान असतो. पण थोडी सतर्कता घेतली तर ते 90 वर्षापर्यंतही जगू शकतात. धनु ही अग्नितत्वाची राशी आहे, पण अनेकदा जोश आणि बेफिकीरपणा हे आपलं आरोग्य दुर्लक्षित करतात. धनु राशीच्या लोकांना मांड्यात जठराचं, लठ्ठपणाचं, डायबिटीस, यकृताचे आजार लवकर होऊ शकतात, विशेषतः जेव्हा ते अनियमित जीवनशैली जगतात. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ऊर्जा अनियंत्रित करणं आणि शरीराला लवचिक ठेवणं. त्रिकोणासन, उष्टासन आणि पवनमुक्तासन यासारख्या योगासनांनी त्यांची जांघीची ताकद वाढते, पचनसंस्था सुधारते आणि आतड्यांचाही उपयोग होतो. अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम अस्वस्थ मनाला खूप शांत करतं. आहारात हलका, सात्विक आणि कमी तळलेले अन्न खाण्याची अमृतासारखं आहे. मकर राशी. लोक खूप मेहनती, व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात. त्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जबाबदाऱ्या खूप असतात आणि भावना दडपून ठेवतात. त्यांना हाडांचे विकार, संधिवात, हृदयाचा आजार आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते. ते 5 ते 75 वर्षापर्यंत होऊ शकतो.
पण जर स्वतःकडे दुर्लक्ष दिलं तर थोडं हसणं शिकलं तर दीर्घायुष्य नक्कीच आहे. मकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे त्यांच्या स्थिरता, मेहनत, शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येते. त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणं आणि मनाला लवचिक ठेवणं फार गरजेचं आहे. ताडासन, वज्रासन आणि शलभासन ही योगासने मकर राशीसाठी खूप फायदेशीर. ती फक्त हाडं बळकट करू शकत नाही, तर संपूर्ण शरीराला संतुलन देत. नाडी शोधणं आणि भस्त्रिका प्राणायाम यासाठी लोकांसाठी उपयुक्त आहे, कारण हे शरीरातील थकवा आणि विषारी घटक बाहेर काढतात. मकर राशीच्या लोकांना रोज किमान एकदा तरी मोबाईल किंवा काम सोडून थोडा वेळ बाहेर खुल्या आकाशासाठी घालवायला हवा. त्यांना मानसिक शांतता मिळेल. 11. कुंभ राशीसाठी. कुंभ राशीचे लोक नवीन विचार करणारे आणि समाजसुधारक असतात. त्यांचं डोकं सतत काहीतरी नवीन विचार करत असतो, पण त्यामुळे शरीराकडे लक्ष जात नाही. त्यामुळे रक्तभिसरण खराब होऊ शकते, नसा ब्लॉक होण्याची, ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. ते प्राणघातक ठरू शकतो. त्यांचा सरासरी मृत्यू 70 ते 80 होतो. 80 होतो. कुंभ ही वायुतत्वाची रास म्हणून त्यांचा विचार तीव्र संकल्पनामध्ये, मौलिकता आणि स्वभावामध्ये स्वतंत्र्याची तीव्र इच्छा दिसून येते. कुंभ राशीच्या लोकांना नसा, बीपी, हृदय टाचा दुखण्याचे, मज्जासंस्थेचे संबंधित आजार लवकर होऊ. त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्ही संतुलित आवश्यक आहे. वृक्षासन आणि श्वसन हे योगासने त्यांना अत्यंत फायदेशीर आहेत, कारण ते शरीराला स्थिरता, एकाग्रता, विश्रांती देतात. अनुलोम विलोम, भ्रमारी प्राणायाम यांचा बेचैनी, ताणतणावाला शांत करतात. मीन राशी. मीन राशीचे लोक भावनिक, दयाळू आणि आध्यात्मिक असतात. त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिकल्पना विलास. त्यांना विकार, भावनिक ताण आणि मानसिक भ्रम यासारख्या समस्या होऊ शकतात. मृत्यू त्यांचा 5 ते 75 वयोगटापर्यंत होऊ शकतो. जर सेवा आणि ध्यानात गुंतले तर ते 100 वर्षे जगणेही जगू शकतात. मीन जलतत्वाची रास आहे, म्हणून ते लोक इतरांचे दुःख इतर आत्मसात करत स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी सर्वात गरजेचे आहे भावनांना संतुलन ठेवणे, शरीराला हळूहळू सक्रिय करणे आणि मज्जासंस्थेला संतुलन देतात. योग, निद्रा आणि ओम जप ध्यान हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात, कारण ते मनाला खोल विश्रांती देतात. आहारात पाणी भरपूर असलेले, मानसिक शांतता देणे पदार्थ जसे मोसमी फळे, हिरव्या भाज्या, तुळशी किंवा अश्वगंधायुक्त चहा यासम करावा. मित्रांनो, ही होती राशीनुसार स्वभावी मृत्यूचे वय आणि त्यांच्याशी संबंधित पण हे लक्षात ठेवा, मृत्यू अटल आहे. जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे. तुमचं खानपान, दिनचर्या, विचार, कर्म तुमचं आयुष्य कमीही करू शकतं किंवा वाढवू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला जागरूक करत असेल, तर विचार करायला लावत असेल, तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थही लिहा. धन्यवाद.